माढा विधानसभेचे ठीक आमदार 45 माढा विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत आमदार बिन आमदार अभिजित आबा पाटील आपले लाडके खासदार बरसीन भैया पाटील यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत या पावन नगरीत औरंगाबाद आबा आणि भैया यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आबा पाटील ओनली आबा फिक्स आमदार त्यांचा इरादा आबा पाटील विकासाचा वादा अभिजित पाटील प्रगतीचा वादा कृपया मंचावरील सर्वांनी खाली बसून घ्यावे. मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण खाली बसून घ्या. वक्त्यांनी अत्यंत उत्कृष्टपणे मांडलेले आहेत. विकास हा आता अभिजित आबा करतीलच ही आपल्याला खात्री आहे. पण आता म्हस्के साहेबांनी एक मुद्दा इथं उपस्थित केला की त्यांच्या 42 गावांमध्ये दडपशाही आहे, ठोकशाही आहे का हुकुमशाही आहे. ह्याच दडपशाही, हुकुमशाही, ठोकशाहीच्या माध्यमातून एक उमलतं नेतृत्व गणेश कुलकर्णी नावाचं ह्यांची क्रूरपणे ह्या आमदार साहेबांच्या नातेवाईकांनी अत्यंत क्रूरपणे हत्या केली. त्याच्यानंतरही ते थांबले नाहीत. आज अभिजित आबा इथं उमेदवारीला उभे असताना त्यांना विचारण्यात आलं की किंवा सांगण्यात आलं की माझ्या मुलाच्या मागं त्याचा बाप आहे. पण मी तुम्हाला आज जनतेला एक प्रश्न विचारू इच्छिते की काय पाप होतं गणेश कुलकर्णींचं, काय चूक होती. समाजोपयोगी कामं केली, लोकांचा विचार केला आणि त्यांच्या मुलांचा बाप तुम्ही मारलात आणि आज अभिजित आबांना विचारता की तू सांगताय की त्यांच्या मुलाच्या मागं रणजितदादांच्या मागे त्यांचा बाप उभा आहे. हे अत्यंत दुर्दैवी राजकारण आहे. माढा तालुक्यात एक सुसंस्कृत राजकारण चालू होत आहे. आज आपण एक दोनच मिनिट आज आपण बघतोय की शिवबाबा किंवा इतर सर्व उमेदवार आज अभिजितआबांचा प्रचार करण्याला रणांगणात उतरलेले आहेत. संजय बाबा कोकटे, मी तुम्हाला सांगू इच्छिते की जी विरोधातली वज्रमूठ तुम्ही बांधलेली आहे ती कधीही फेल जाणार नाही ह्याची खात्री मी तुम्हाला देते. तुमच्या फेसबुक लाईव्हचा मी एक मंगळवारी वाट बघणारा सदस्य आहे. आज अभिजित आबांना आमदार व्हायचं नाही, गणेश कुलकर्णी काकांना जर खऱ्या अर्थाने श्रद्धांजली व्हायची असेल तर ह्या सत्ता संघर्ष बदला आणि अभिजित आबांना मतदान करा ही बहीण एक तुम्हाला विनंती करत आहे. आज ह्या उमेदवारीची आपल्याला अत्यंत गरज आहे. आज आबांना आमदार व्हायचं नाही, या बहिणीला आबांना आमदार झालेला बघायचंय ही मी तुम्हाला विनंती करते. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आई. यानंतर भारत नाना पाटील 1 मिनिटामध्ये बोलतील, कारण 9-10 झालेत, प्रवेश आहे तर सगळं उरकायचे. आपले माढा तालुक्याचे उमेदवार आदरणीय आबा, या जिल्ह्याचे नेते आदरणीय विजयदादा, आपले लाडके खासदार आदरणीय धैर्यशील भैया, आज या ठिकाणी आबांना पाठिंबा देण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत. या जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते हे आदरणीय विजयदादांना आणि पवार साहेबांना मानणारे कार्यकर्ते आहेत. आदरणीय भैया यांना आपण प्रचंड मताने निवडून दिलं होतं. अशाच पद्धतीनं आपण अभिजित आबा पाटील यांना निवडून द्यावं अशी विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद. यानंतर माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष माननीय बाळासाहेब पाटील या ठिकाणी 2 मिनिटात बोलतील. त्यानंतर संजय बाबा, भारत आबा, खासदार साहेब आणि उमेदवार. 245 माढा विधानसभेचे आपले उमेदवार, लाडके उमेदवार अभिजित आबा पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपणा सर्वांचं दैवत आदरणीय विजयसिंहजी दादा मोहिते पाटील साहेब, या भागाचे तरुण तडफदार खासदार आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटील साहेब, आपले उमदे उमेदवार आदरणीय आबा, या भागाचे लोकप्रिय नेते आणि आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय आमचे रांगडे आबा, त्यानंतर या मंचावरती उपस्थित असणारे आमचे नेते
संजय बाबा कोकाटे, उपस्थित सर्व मान्यवर आणि मित्र, मी अधिक काय बोलण्यासाठी उभा राहिलेलो नाही. फक्त एकच सांगतो की आपली 30 वर्ष झालं सातत्यानं कुस्ती लागत होती आणि या कुस्तीमध्ये समोरचा उमेदवार काय एवढा विशेष नसायचा, परंतु मोहिते पाटलांनी यावेळेस असा तगडा उमेदवार दिलाय की यावेळेस चितपट झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. तेव्हा आपले जे प्रश्न आहेत, त्या भागातले जे पाण्याचे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न जर सोडवून घ्यायचे असतील तर यावेळेस आपल्याला परिवर्तनाच्या या लढाईमध्ये आपण कुठेही कमी राहता कामा नये, मागे राहता कामा नये. आपण सर्वजण मिळून हा जो जगन्नाथाचा रथ सुरू केलेला आहे आदरणीय मोहिते पाटलांनी, त्याला पैल तीरावर पोहोचवूया आणि हे गेल्या अनेक वर्षापासून 30 वर्षापासून जो विकास कुठलेला आहे त्याला गाडून अभिजित आबाला मोठ्या मताने विजयी करू आहे, एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. करा सुरू. शिवसेना तालुकाध्यक्ष यानंतर बोलतील. पुढे या. देशमुख साहेब. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, या गावचं दैवत सावता महाराज यांना नतमस्तक होऊन शिवसेना प्रमुख हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा जय महाराष्ट्र करून, तसेच सर्व महापुरुषांना अभिवादन करून, आज बरेच वक्ते बोलले तर अजून बोलणार आहेत, महत्त्वाचे वक्ते आणि मार्गदर्शक आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. पण मी आपणासमोर एक 2च मुद्दे सांगत आहे की ह्याच्या अगोदरची निवडणूक शिवसेना अखंड असताना 6 निवडणुका शिवसेनेचा उमेदवार माढा मतदारसंघामध्ये होता. जी पहिली 36 गावं आणि हे 78 मिळून पण 3 निवडणूक आणि नंतरच्या पण 3. पण आता या निवडणुकीमध्ये प्रथमच पक्ष फुटाफुटीनंतर जसं उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागलं, शरद पवार साहेबांचा पक्ष फोडला, ईडीची भीती दाखवून, हे सगळं जे महाराष्ट्रात भाजपनं केलेलं जे काळं कर्तव्य आहे, सर्व गैरवापर केलेलं, त्याची चीड जनतेच्या मनात आहे आणि तीच सर्व आम्हा शिवसैनिकांच्या सुद्धा मनात आहे आणि आपल्या सर्वांच्या सुद्धा असणारच आहे. आणि आपण ह्याच्या अगोदर भैयासाहेबांना 52,000च्या पुढे लीड दिलेला आहे आणि सर्व जे वेगवेगळ्या पक्षाची महाविकास आघाडीतील पदाधिकारी असतील, मग राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, त्याचबरोबर इतर सर्व पक्ष संघटना असतील, त्या सर्वांनी जी एकजुटीनं काम केलंय, त्याच एकजुटीनं आता सुद्धा आपण काम करून येत्या 20 तारखेला आदरणीय जे उमदे उमेदवार आहेत असे अभिजित पाटील यांना, हे मतदारसंघातीलच आहेत, देगाव त्यांचं गाव आहे आणि हे 245 माढा विधानसभेतील उमेदवार आहेत अधिकृत, तर त्यांच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे मी आपल्याला सर्वांना आवाहन करतो. आणि 23 तारखेचा अष्टगंध आणि गुलाल आपलाच आहे आणि महाराष्ट्रात सरकार सुद्धा आपलंच आहे. एवढं म्हणून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर शंकर गोरे एकच वाक्य बोलतील. बरं, ऐका एकच वाक्य बोला. चांगलं. आज झोपळाय बुद्रुक, आम्ही प्राध्यापक शिवाजी सावंत सरची गटाची माणसं आहेत. आम्ही कारखान्यावर गेलो काल. कारखान्यावर गेल्यावर आम्हाला एवढा विषय त्यांनी काय बोलले नाहीत, मत कुणाला टाका म्हणून सांगितलं नाही. पण पुन्हा गावात आल्यानंतर त्यांच्या पार्टीचं म्हणलं तुमचा नेता इकडे आलाय, नेता आलाय, आम्ही नाही आलो. अभिजित पाटील जिंदाबाद. कारण रात्री 10 वाजता फोन झाला, आपण सी भारत आबा म्हणलं काय करता, आबा म्हणलं कामाला लागा. आपलं चिन्ह काय, आपलं चिन्ह काय, हवा झाली पाहिजे, नादाला काय आयुष्यात लागले नाही पाहिजेत. धन्यवाद. आमदार झाला म्हणून सांगतो आज, कारण भारताबा शिंदे बाबांनी पाठिंबा दिला म्हणजे आपला विजय आज झाला सांगतो मी सगळ्याला, आज जाहीर सभेत सांगतो. धन्यवाद सर. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष, या गावचे सुपुत्र, ज्यांनी या सर्व प्रचारामध्ये सुरुवातीपासून सक्रियता दाखवली, अमोल पाटील सर. एकच मिनिटात बोलते ते, बोला. हो, एकच मिनिट. अभिजित आबाच्या प्रचारासाठी उपस्थित असणारे आपले दादा, सर्व मान्यवर आणि सर्व मान्यवर, मी एकच मिनिट घेणार आहे.
अभिजित आबाची तुम्हाला सर्वांना कुणालाही माहीत नसलेली एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. त्या विषय असा आहे की 2020 साली संपूर्ण जगामध्ये कोरोनाची लाट आली आणि त्या कोरोनाच्या लाटेमध्ये संपूर्णपणे आपल्या देशामध्ये रुग्णांची संख्या वाढत होती. दुसऱ्या लाटेमध्ये जर आपण बघितलं तर उत्तर प्रदेश असेल, गुजरात असेल, उत्तर प्रदेशमध्ये गंगेमध्ये गंगेसारख्या पवित्र नदीमध्ये प्रेतांचे ढिगारे लागले होते. गुजरातमध्ये चिमणी वितळली होती आणि महाराष्ट्रामध्ये मात्र अतिशय त्या दुसऱ्या राज्यांच्या जर आपण बरोबरी केली तर त्या पटीनं खूप चांगली स्थिती होती. पण या सर्वांमध्ये मला अभिजित आबा माहीत कधी झाले हे मी तुम्हाला सांगतोय. 2022 साली ज्यावेळेस दुसरी मोठी कोरोनाची लाट आली होती त्या लाटेमध्ये आपल्या संपूर्ण देशामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा हा कमी पडत होता. त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बरेच साखर कारखाने आहेत पण त्याच्यामध्ये इथेनॉल निर्मितीमध्ये बाहेर पडणारा ऑक्सिजन कलेक्ट करून 18 दिवसामध्ये ऑक्सिजनचा प्लांट उभा करणारा माणूस म्हणून ज्यावेळेस मी बातमी बघितली आणि त्यावेळेस अभिजित पाटील मला माहीत झाले. त्या निमित्तानं केंद्र सरकारनं त्यांचा सत्कार सुद्धा आणि अभिनंदन केलेलं आहे. म्हणून पुढची दृष्टी आणि व्हिजन असणारा माणूस अभिजित पाटील यांना आपल्याला निवडून द्यायचंय. 2 नंबरला चिन्ह आहे, नाव मी घेत नाही, तुतारी वाजवणारा माणूस. ओके, धन्यवाद. आणि प्रवेश जोरदार टाळ्यांनी आपण प्रवेश घेऊया. माननीय भारताबा हरिभाऊ शिंदे या भागाचे तडफदार खासदार माननीय धैर्यशील मोहिते पाटील साहेबांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री माननीय विजयसिंह मोहिते पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या परवानगीने अभिजित आबांच्या उपस्थितीमध्ये संजय बाबांच्या उपस्थितीमध्ये जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण भारत आबांचं स्वागत घेऊया. आबा आपलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षात आपलं हार्दिक स्वागत. यानंतर सगळ्यांचा प्रवेश घेण्यात येणार आहे. आपली भाषण झाल्यानंतर जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया माननीय भारताबा शिंदे यांचं. शेकडो कार्यकर्ते आपण सोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. वेळाभावी सगळ्यांना इथं आत्ता बोलवता येत नाहीत, भाषण संपल्यानंतर घेऊया. यानंतर माननीय संजय बाबा कोकाटे आपल्याला मार्गदर्शन करतील. आता सांगितलं 5 लाखाचा बादशाह संजय बाबा कोकाटे. जोरदार टाळ्या. सर्वांनी खाली बसून घ्या. आदरणीय दादा, आपल्या विभागाचे लोकप्रिय खासदार धैर्यशील भैया, 245 माढा विधानसभेचे आपले उमेदवार अभिजित आबा, ज्याने आता नुकताच या ठिकाणी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला, ते आमचे मित्र आबा, तालुक्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, शिवसेनेचे अध्यक्ष मधुकरजी देशमुख, सर्व पक्षांचे पदाधिकारी, समोर जमलेल्या माझ्या मतदार बंधू भगिनींनो आणि मित्रांनो, खरं तर मी सकाळीच बऱ्यापैकी माझी भूमिका सांगितली होती. त्या भूमिकेला मी जाणार नाही, परंतु मी खरंच घरात बसायचं ठरवलं होतं. आपण आबाला पक्षात आणलं म्हणण्यापेक्षा आबांनी मला सक्रिय केलं. भारत आबा 3-4 दिवस माझ्याकडे यायचे, मला म्हणायचे बाबा असं करून चालत नसतं. मी म्हणलं माझं 40 देश फिरायचे राहिलेत आबा, तेवढे फिरतो. 59 वर्ष वय झाले आणि आता पुढं काय होईल अशी काही संधी दिसत नाही. आणि एकदा का माणसासमोर आलं तर पुन्हा 5 वर्ष जबाबदारी घ्यावी लागते. 2019ला माझा पराभव जरी झाला असला तरी या तालुक्यामधला एकही माणूस असा म्हणणार नाही की संजय बाबा आम्हाला उपलब्ध झाला नाही. आणि आबा जर आपण स्टेजवर जायचं असेल
तर पुढच्या 5 वर्षाची जबाबदारी पुन्हा आपल्याला घ्यावी लागेल. आणि तुम्ही जर साथ देत असाल तर मी तुमच्यासाठी तयार आहे, नाहीतर हिथं पुन्हा पायात पाय घालणाऱ्यांची संख्या खूप असते म्हणून जरा बाजूला जावं म्हटलं होतं. पण आबांनी सांगितलं, बाबा मी तुमच्या पायात पाय घालत नाही, तुम्ही मी माझ्या घालू नका. आपण दोघं मिळून अभिजित आबाच्या परवानगीनं जर अभिजित आबांनी दिली, 78 गावच्या लोकांची जबाबदारी पुढच्या कामाची आम्ही घेतो. या तालुक्यामध्ये प्रचार केला जातो. मोहिते पाटील बाहेरचे उमेदवार, बाहेरचे, तुम्हाला इथं कोण आहे, घेऊ का जबाबदारी, घेऊ का जबाबदारी? आम्ही 78 गावाची जबाबदारी घेऊ का? नको नका, तुम्ही आख्या मतदारसंघाची घ्या, पण इथल्या लोकांचे आम्ही, बाबा तुम्हाला आम्ही आहे. आबा कुठेही असू द्या, भारत आबा आणि मी तुमच्यासाठी अहोरात्र आहोत. या ठिकाणी मस्के सरांनी काही उल्लेख केला की फिरून दिलं जाणार नाही वगैरे वगैरे. आम्हाला ना आम्हाला पाया पडायची सवय, आम्ही त्यांच्या पाया पडू बाबांना, असं करू नका म्हणून. मस्के सर, अशी काय अडचण येणार नाही. या ठिकाणी ज्या वेळेस आपण ही निवडणूक लागली त्यावेळेस आपण सगळ्यांनी थोडंसं बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. आपण गेल्या 4-8 दिवसातल्या जर घटना बघितल्या तर जे महायुतीचे उमेदवार आहेत ते अपक्ष आहेत आणि जे अपक्ष उमेदवार आहेत ते महायुतीचे उमेदवार आहेत, अशा प्रकारचं चित्र आपल्या गेल्या 3-4 दिवसामध्ये तुम्हाला बघायला मिळते. मग काही अल्पसंख्याकांची मतं मिळावी, अल्पसंख्याक समाजाला वेड्यात काढावं, यासाठी केलेली तर ही खेळी नाही. शिवसेनेचा, शिंदे गटाचा पाठिंबा सफरचंदाला, भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा सफरचंदाला, घड्याळाची काही माणसं जरी स्टेजवर असली तरी त्यांचा पाठिंबा सफरचंदाला, आज रयत क्रांती संघटनाचा पाठिंबा सफरचंदाला. मग महायुतीचा उमेदवार कोण? तुम्हाला सगळ्यांना सांगतो की बबनराव शिंदे अत्यंत चतुरग्रस्त आहेत. ज्या वेळेस गावागावामध्ये त्यांना सांगितलं गेलं की दादा काही करा पण तुतारी घ्या, कारण त्यांच्या कार्यकर्त्यांना माहित होतं की जनता तुतारीच्या मागे आहे आणि पुन्हा उद्या गावामध्ये जर कमी मतदान झालं तर आपल्यावर येऊ नये म्हणून ते आधी सांगत होते दादा तुतारी घ्या. दादाला पण माहित होतं त्यांना तुतारी मिळणार नाही, पण तुमच्यासाठी मी गेलो म्हणून ते कसे सांगतायत, त्याच्यासाठी ते तुतारी मिळते का बघत होते. या तालुक्यामध्ये, या मतदारसंघामध्ये बबनदादांनी विकास केला असं म्हणतात. ठीक आहे, कदाचित त्यांना 6 वेळा निवडून दिलं, खरंही असेल. उजनी धरण आपल्या तालुक्यामध्ये असताना टेंभुर्णीला फक्त धरणातनं थेट पाईपलाईन आहे, ती पण 8-8 दिवसातनं एकदा पाणी येतं. मुडलिमला प्यायला पाणी धरणावरून आणलं नाही, माड्याला पाणी धरणावरून आणलं नाही, कुर्डवाडीला उस्मानाबादच्या का बार्शीच्या पाईपलाईन मधनं पूर्वी कधीतरी मिळालाय. तरी पण आपण विकास झाला म्हणतो. दादा झाला विकास. मुडलिम MIDCची प्रशासकीय मंजुरी घेतली, त्याला पुन्हा लगेच 30 वर्षात करता आली नाही. त्यांनी म्हणले केला विकास. ठीक आहे दादा, झाला विकास. आम्हाला कारखानदारीवर यायचंच नाही. आबा तुम्ही 3500 द्या, 3600 द्या, आम्ही तुमची बोली लावू. आम्ही कारखानदारीला कंटाळलोय. आम्हाला वाटतं या आमदारांनी वर्षातनं एकदा आमसभा घ्यावी, जनतेचे प्रश्न ऐकावेत. आम्हाला वाटतं आमदारांनी शिक्षण समित्या गावागावामध्ये त्याची एखादी बैठक घ्यावी, त्या शिक्षणामध्ये काही अडचण येते का ते बघावं. आम्हाला वाटतं आमदारांनी तहसीलदाराच्या कार्यालयात बसावं आणि महिन्यातनं एकदा त्या ठिकाणी जो आज प्रचंड भ्रष्टाचार चाललाय तो थांबवावा. या ऊसाची एवढी चर्चा केली जाते, या टेंभुर्णीची चर्चा, केळीची चर्चा,
पूर्ण जगामध्ये सुरू आहे, त्याला कुठल्याही आमदारांनी कुठलंही सहकार्य केलेलं नाही. आज आपल्या भागामधला पेरू सगळीकडे चाललाय, आपल्या भागामधली द्राक्ष सगळीकडे चालली, आपल्या भागामध्ये डाळिंब सगळीकडे चाललंय. शेतकरी आपल्या आपल्या पद्धतीनं या ठिकाणी काम करत आहेत. फक्त आबा आमची एकच विनंती आहे की तुमच्यासाठी ही सगळी मंडळी एक येत आहेत असं आम्हाला दिसतंय. या अगोदर हे सगळी मंडळी एका ठिकाणी आले होते आदिनाथ कारखान्याच्या वेळेस. त्या ठिकाणी आदिनाथ कारखाना जर रोहित पवारांनी चालवायला घेतला तर त्यांना दर द्यावा लागेल. म्हणून मी तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी महेश चिवटे नावाच्या आमच्या एका मित्राला विक्रम शिंदेनी पैसे देऊन आंदोलन करायला लावलं आणि त्या ठिकाणी तानाजी सावंतांनी भाग घेऊन तो कारखाना रोहित पवारला जाणार नाही याची दक्षता घेतली. का तर त्याचं उत्तर आता कालच्या पाठिंब्यामध्ये दिसतंय की त्यावेळेस शेतकऱ्यांना द्यावे लागणारे पैसे कारखानदारांनी वाचवले आणि आता अभिजित आबाच्या रूपाने जर शेतकऱ्याला दर देणारा माणूस या ठिकाणी आला तर ह्यांचे 6 आणि ह्यांचे 6. मला आश्चर्य वाटतं की शिवाजी सावंत सरांना मी बबनदादाचा विरोधक समजत होतो 2009ला ज्यावेळेस ते स्टेजवरती गेले त्यामुळे त्यांचं किती प्रचंड नुकसान झालं हे आम्ही अनेक वेळा चर्चा केली आणि मला खात्री होती की ते बबनदादांना कधीही पाठिंबा देणार नाहीत. पण त्यांचं दुखणं वेगळंच होतं. मंगळवेढा पंढरपूरमध्ये जावं तर तुतारी सांगावं लागेल, तिकडं परांड्यात गेलं तर बाण सांगावं लागेल, कुणालाच राग नको त्याने आपलं अपक्ष धरला. आज जी मंडळी या आपल्यातनं चाललेत, बाळासाहेब आपण निधी देताना फार ढळता हात दिला होता. जे सांगेल ते नाना सांगतील. कुठला रस्ता नाना टाकायचा. मी तुम्हाला सांगत होतो की ज्या माणसाला बबनदादांनी एवढी पदं दिली त्यांचे ते होऊ शकले नाही, तर तुम्ही विधानसभेचं तिकीट नाही दिलं तरी तुमची कशी होती. आज अनेक प्रवेश झाले म्हणून सांगितले जातात. जे लोकसभेला त्यांच्या बरोबर होते त्यांचाच पाठिंब्याचं नाटक ते करतायत. सावंत सर आपल्या बरोबर होते का लोकसभेला? रयत क्रांती आपल्या बरोबर होती का? भारतीय जनता पार्टी होती का? एक नाना गेले, आपण त्या बदल्यात आबा आणले. बरोबरी झाली का नाही? त्यामुळं आपण जे चर्चा करतो, हा गेला तो गेला, ह्याचा पाठिंबा त्याचा पाठिंबा, दररोज त्यांना पाठिंबा कोणाचा तरी घ्यावा लागतोय, याचा अर्थ त्यांना अजून आपण कमी आहे असं वाटतं. आता उमेदवारांचा विषय. बबनदादांनी सगळं केलं, विकास केला, सगळे कारखाने काढले, पण ते त्यांच्या मुलावरती संस्कार करू शकले नाही. परवा एकाने मला फोन केला, तसे तर अनेक जण मला सांगतात, कारण त्यांना माहित आहे की मला जे सांगितलंय ते बबनदादाला कळू शकत नाही, कारण बाकीच्याला सांगितलं तर कदाचित कळू शकत. त्यांनी मला फोन केला, भैयासाहेब त्यांच्या आई वारल्याचा 3रा दिवस होता आणि त्या दिवशी ह्या मुलाने, आता त्यांनी नवीन फॅशन काढली की वारल्यानंतर घरी भेटायचं किंवा त्यांना फराळ पाठवायचा. 3ऱ्या दिवशी लाडू आणि पेढे त्या सुसंस्कृत पोरानं त्या घरी पाठवलं. त्या माणसांचा मला मेसेज आला, बाबा आमचं नाव कुठं घेऊ नका. त्यांनी त्या मिठाईवरच्या दोघा बापलेकांचे फोटो आणि मिठाईचा बॉक्स उघडल्यानंतरचा फोटो, आमची आई वारली, आम्ही दुःखात आहोत, आम्हाला लाडू आणि पेढे पाठवलेत आमचं सांत्वन करण्याच्या ऐवजी. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की अशा चोर, तुमच्या नावावर कर्ज काढलं, त्या माड्यातल्या एका हॉस्पिटलची जागा 1 रुपया भाड्याने दिलेली 19व्या दिवशी ह्या पोरानं वहिवाटदार सदरी नाव लावायचा प्रयत्न केला. अशा माणसाच्या हातात तालुका द्यायचा
का बंद पडलेला सांगोला ज्याने चालू केला, अडचणीतला विठ्ठल ज्याने चालू केला आणि जो तुमच्या आमच्यासाठी 24 तास उपलब्ध राहणार आहे, हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना विचार करायची गरज आहे. गेल्या 4-5 वर्षामध्ये आम्ही नांगरले, काशे असले ते पाळी घातली, सगळं व्यवस्थित केले. तुम्ही सगळ्यांनी 20 तारखेला चांगलं पेरा, 23 तारखेला आपण चांगलं पीक घेऊ. आणि नुसतं तुतारी म्हणू नका, तुतारीधारी माणूस असं म्हणायला शिका. प्रत्येकाने तुतारी करण्याच्या ऐवजी तुतारीधारी माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबायचं आणि 30 वर्षाचं परिवर्तन करायचं. खरं तर अगोदर बरंच वक्ते बोलल्यामुळे वेळ नाही. पुढच्या सभेमध्ये यानंतरचे अनेक गोष्टी बोलता येतील. पुन्हा एकदा सगळ्यांना तुतारीधारी माणसाच्या समोरचं बटन दाबायची विनंती करतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र. यानंतर माननीय भारताबा शिंदे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. आता आपली सभा बंद व्हायला शासकीय नियमाप्रमाणे 27 मिनिटं राहिलेले आहेत आणि आबाला ऐकायचंय, आपल्याला बाह्याला ऐकायचंय. या निमित्तानं उपस्थित असणारे माझे दादा, आपले खासदार, उद्याचे आपले आमदार, याशिवाय या सगळ्यावर प्रेम करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे स्टेजवरचे मान्यवर आणि त्याच्यापेक्षा जास्त उद्याची सगळी घटना घडवणारे तुम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे आणि माझ्यावर अफाट प्रेम करणारे मतदार बंधू आणि भगिनी, आपण विचार केला, मी जास्त बोलणार नाही कारण 28 मिनिटाची 27 झाली असतील याला. मी एक म्हणजे असं सांगतो की अभिजित पाटलांना मत का द्यायचं, अर्ध सांगतो, लय 5 मिनिटाची स्टोरी आहे. पण अभिजित पाटील पलीकडल्या मतदारसंघात ना अलीकडल्या मतदारसंघात आले आणि काय काय जादू केली कुणास ठाऊक. पण सगळ्यालाच अभिजित भाया आमच्यापेक्षा, कोकाटेपेक्षा, बाळासाहेबापेक्षा, घाटणेकरापेक्षा भारी वाटायला लागलं. हे सगळं झालं, पवार साहेबांच्या स्टेजवर बसले आणि दिल्लीतले मुंबईतले राक्षस जागे झाले. त्या राक्षसाने त्यांच्या नरडीला धरलं. ते नरड सोडून घेण्यासाठी आबा त्यांचं स्टेज सोडून त्या राक्षसाकडे गेलं. त्या राक्षसाचा काटा काढून पुन्हा पवार साहेबापाशी आलं आणि ह्या सगळ्यांना मागे टाकून पवार साहेबापासून तिकीट घेऊन आपल्यापाशी आलं. ह्या माणसात काहीतरी जादू आहे. मी म्हणजे जास्त बोलता तर येतच नाही, पण मी तुम्हाला सांगतो की मी आपल्या पुढचा उमेदवार रणजित भैया शिंदे यांच्या बरोबर 5 वर्ष पंचायत समितीत काढलेले आहेत. ते पंचायत समितीत काढले, तो पंचायत समिती चालवायला लायक 100% नाही असं आमच्या प्रत्येक मिटिंगला घडत होतं. मी त्याच्याबरोबर जिल्हा परिषद मध्ये 5 वर्ष काढली. त्या 5 वर्षामध्ये सुद्धा ती ज्या ठिकाणी उभा राहिला त्या ठिकाणी DPC असेल, सभापती पदासाठी असेल, ती पल्ला. मी अनेक उमेदवारांना विचारलं, मला का असं का होतंय, ती म्हणले ती खुश आहे का ना खुश आहे तीच कळत नाही. ती किती बी आपण त्याला हसवायचा नाद केला तर ती हसतच नाही. अशा अनेक गोष्टी सांगितल्या आणि माझं मत, प्रामाणिक माझं मत झालं की हा माणूस आमदार व्हायला लायक नाही. मी बबनदादांना सांगितलं, ह्या आता इलेक्शन लागल्यावर दादा पुन्हा तुम्ही उभा राहा
हा माणूस आमदार होऊ शकणार नाही. मी सगळ्याकडं सगळे दोस्त कंपनी आहेत, सगळ्या पक्षात दोस्त कंपनी आहेत, मी विचारलं सगळ्याला, हे आमदार होत नाही. मला दादानी 10 मिनिटं रणजित भैया कसा चांगला आहे ती सांगितलं. मी तुम्हाला सांगतो, गेल्या आठवड्यात ज्या दिवशी काढून घ्यायचे त्याच्या आदल्या दिवशी विनायकराव पाटलांचा मला फोन आला, माझे आमदार विनायकराव पाटलांचा. तू भारत तू जा दादांना सांग हे पोरग निवडून यायचं नाही, ते तू जाऊन दादांना सांग, तुझं तर ते ऐकतील. कारण घाडगे सरांनी सांगितलं, मी स्वतः त्यांना सांगितलंय, अनेक जणांनी सांगितलं, पण दादांना वाटतं की माझा भैया लईच भारी आहे. आता काय काय करायचं कोण, म्हणजे अशी अतिशय मोठी अडचण. ह्या अनेक गोष्टी माझ्यासमोर सगळ्या घडत होत्या आणि ह्यातलं काहीच मनाला पटत नव्हतं. म्हणून मला वाटलं की हे आपण जे पाप करायला लागलोय, आता पुढच्या सभेत सांगितलं लय काय काय आहे. तर मी तुम्हाला एक सांगतो की असा बंद पडलेल्या गोष्टी चालू करणारा अभिजित आबा आणि ज्या चांगल्या बापानं शिगेला पोचवणाऱ्या म्हणजे कारखाना असेल, संस्था असतील, त्या बंद पाडणारा दुसरा उमेदवार, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय वेदनादायक आहेत. म्हणून मी तुम्हाला एकच सांगतो की अभिजित भैयाला, अभिजित आबाला तुम्ही माणसाची तुतारी, माणूस तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर आपण 20 तारखेला मतदान करा आणि जो उमेदवार कधीही चालणार नाही त्या उमेदवाराला थांबवा. आणि हा कुठेही कुठल्याही कशाही बाजूने टाकलं तर 4 पायावर पडणाऱ्या उमेदवाराला मतदान करा, एवढीच नम्रतेची विनंती करतो. आणि 2 दिवसात मी या म्हणलं, ह्यात सावंत सराचा ग्रुप सोडून बी किती जण तरी आली, बबनदादाचा ग्रुप सोडून बी किती जण तरी आली, साठे साहेबांचा ग्रुप सोडून बी किती जण तरी आली. 40 वर्षामध्ये मी दुस्ती केली ती आज फळाला आली असं मला वाटतं. जे तुम्ही माझ्यावर प्रेम दाखवलंय ते आतापर्यंत मी तुमच्यासाठी केलं, ह्याच्यापेक्षा जास्त पुढच्या कालावधीमध्ये करेन एवढं या निमित्तानं सांगतो. आणि पुन्हा एकदा माझ्या दादाजवळ मला बसायला मिळेल. माझ्या दादाजवळ न जाता मी भैयाला भरपूर मदत केली. आता जास्त बोलत नाही, मी थांबतो. धन्यवाद आबा. यानंतर आपणा सर्वांचे लाडके उमेदवार माननीय अभिजित आबा पाटील, जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. माननीय अभिजित आबा पाटील. संत सावता महाराजांना नतमस्तक होतो. छत्रपती शिवाजी महाराज व सर्व महापुरुषांना नतमस्तक होतो. या जिल्ह्याचे लाडके नेते मोठे दादा खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब, संजय बाबा, भारत नाना, भारताबा, बाळासाहेब पाटील, सर्वच माफी मागून आता बाळासाहेब तात्या, सर्वच उपस्थित मान्यवर, माझ्या भगिनी, सर्व ताई, समोर बसलेले, विचारपटावर बसलेले सर्व वडीलधारी ज्येष्ठ तरुण सहकारी, मतदार राजा, पत्रकार बांधव आणि घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या मायमाऊली आणि लांबून बसून ऐकणारे, मला मत टाकणारे मतदार, दादा, ह्या निवडणुकीमध्ये एक कुणब्याचं पोरग, शेतकऱ्याचं पोरग निवडणूक लढत असताना त्याच्या पाठीशी देशाचे नेते पवार साहेब, मोठे दादा आणि भैया, बाबा असतील, भाऊ असतील, आबा असतील, ही सगळी नेते मंडळी आज एका साध्या घरातल्या साध्या पोराच्या पाठीशी उभा राहतायत. आणि एवढा जनसंवाद आहे हा माझ्या समोर त्या ठिकाणी मतदान रूपी आशीर्वाद देण्यासाठी येतोय. ह्यापेक्षा आयुष्यात कोणतीही दौलत मोठी नाही.
आणि आज खऱ्या अर्थानं ही दौलत मी मिळवली असेल तरी माझी माणसं आणि आज ही बसलेली सोन्यासारखी माणसं. मी आज आपल्याला या निमित्ताने एवढाच एक शब्द देतो की मी तुमच्याशी कधीही दगापटका करणार नाही, तुमच्याशी कधीही गद्दारी करणार नाही. सावता महाराजाची शपथ घेऊन सांगतो. ते सांगतो ते टप्प्यातच आहे. हे सांगण्यामागचं माझं हे काय की मी जरी आज विधानसभेचा उमेदवार असलो, आमदार असलो, तरी आमदार म्हणून त्या ठिकाणी संजय बाबा असतील, आबा असतील, आमचे भाऊ असतील, भारता नाना असतील, शिवतेज बाबा असतील, आम्ही सगळे मिळून आमदार आहोत. त्यामुळं आबा त्या ठिकाणी आपण आमदारच. बाबांनी आत्ता सांगितलं 78 गावं नाही बाबा, सगळीच गावं त्या ठिकाणी तुम्ही जिथं पाहिजे तिथं त्या ठिकाणी कुणालाही मदत करू. तुमच्या पद्धतीनं तुम्ही करा, आबाच्या पद्धतीनं आबा, माझ्या पद्धतीनं भैयासाहेबाच्या. सगळ्या मतदारांचा, सामान्य माणसाचा काम झालं पाहिजे आणि त्या माणसाला मदतीचा आपला हात पोचला पाहिजे. ही एकच भावना घेऊन आपण सगळेजण एकत्र आलो आहोत. आपण काय आपली सत्ता टिकवायसाठी आलो नाही. ह्यांच्या माझ्या माग जेवढं काय लावायचं होती तेवढ्या धाडी पडून झाल्या, सगळं होऊन झालं. तरी मी आता आबांनी सांगितलं कसं चुळांडी मारून माघारी आलो. त्यामुळं जी व्हायचंय ती झालंय, त्यांचं राहिलंय, त्याच्यामुळे त्यांचं घोडं पेंट खातंय. आता मी अधिकीचा वेळ घेणार नाही, परंतु या भागात सीनामाडा उपसा सिंचन योजनेच्या बाबतीत काही अफवा पसरवल्या जातात. त्या अफवेवरती कुठेही त्या ठिकाणी तुम्ही विश्वास ठेवू नका. आम्ही सगळेजण नेते मंडळी त्या ठिकाणी ही सीनामाडा उपसा सिंचन योजना आहे त्याच्यापेक्षा जास्त क्षमतेनं चालू. भीमा आणि सीना नदीवरती 10 मीटर उंचीचे बॅरिकेड करून त्या ठिकाणी 22 TMC 20 ते 22 TMC भीमा नदीमध्ये आणि सीनामध्ये 4 ते 5 TMC पाणी, असं 25 ते 27 TMC पाणी अधिकेचं साठवून त्या ठिकाणी पाण्याची बचत करून ह्या राहिलेल्या पाण्यातनं सीनामाडा उपसा सिंचनच्या शेवटच्या गावापर्यंत पाणी पोचवू. मग तुळशी असेल, बायरगवाडी असेल, जाधववाडी असेल, मोडणीम असेल, आरणचा 70% भाग असेल, आज वरवड असेल, या सगळ्या गावापर्यंत पाणी पोचवण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत. त्यांनी काय सांगतात, ही कोणत्या आमदाराची स्कीम नाही, ही कोणत्या कारखान्याची स्कीम नाही, ही योजना ही महाराष्ट्र सरकारची आहे आणि जो कोणी आमदार येईल त्याची जबाबदारी आणि कर्तव्य आहे की त्या ठिकाणी ती चालवायची. काही जणांनी सांगितलं लाईट बिल आम्ही भरतोय. मी देखील आपल्याला खात्रीनं सांगतो, ह्यांचं दुकान काय बंद करायचं नाही. ह्यांना देखील फक्त भीती घालायली ती सापसुरळ्या सोडतात. आपण देखील त्या जबाबदारीनं त्या ठिकाणी हे बिल असेल ह्याच्यासाठी लागणारी 4 लागले 8 कामगार, 8 लागले 16 कामगार लावू आणि ही योजना सक्षमरित्या चालवून शेवटच्या माणसापर्यंत पाणी पोहोचवण्याची भूमिका आम्ही सगळे नेते मंडळी पुढच्या काळात करूया. आज मला त्यांना या निमित्तानं विचारायचं आहे की तुम्ही नेमकं अपक्ष आहे का भाजपचे उमेदवार आहात? कारण महायुतीचा तुम्ही तिकडे लावलाय, पुन्हा अजून तुम्हाला आता पाठिंबा देखील महायुतीचा मिळालाय. तुम्ही मनोज दादा जरांगे पाटील साहेबांवरती ठेका घेतलाय का म्हणून टीका केली होती आणि त्या टीकेचं उत्तर उद्याच्या 20 तारखेला तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या लाडक्या सुपुत्रानं भैयासाहेबांनी 50,000 रुपये देऊन समाजाची किंमत करायचा प्रयत्न केला. समाजाने रोपा करून तुम्हाला माघारी केले. तुम्ही ते पैसे परत कधी करणार? मतदान मागायच्या आत पैसे परत करा. मी आपल्याला या निमित्तानं भूमिका स्पष्ट करतो. आमचे सर्व सहकारी इथं उभे आहेत. मनोज दादा जरांगे पाटील साहेबाच्या भूमिकेला 100% समर्थन त्या ठिकाणी राहील. मी 500 रुपयाचा स्टॅम्प घेऊन देखील दादांना भेटून आलोय आणि मी आपल्याला या निमित्तानं ही पण भूमिका सांगतो. पवार साहेबांनी आता पंचसूत्री जाहीर केली. पंचसूत्रीमध्ये हा देखील विषय घेतलाय. या पंचसूत्रीमध्ये सांगितलंय
मराठा आरक्षणाचा विषय असेल, धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय असेल, मिळाला का हो? केंद्रात राज्यात भाजपचं सरकार आहे, पहिल्या कॅबिनेटला 2014ला देणार होते, दिलं का? आज त्या ठिकाणी मराठा आरक्षणाचा, धनगर समाजाच्या आरक्षणाचा, लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा, महादेव कोळी समाजाच्या आरक्षणाचा, मुस्लिम आरक्षणाचा हे विषय सगळे चिघळत ठेवायचे आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायची, असं राजकारण त्या ठिकाणी केलं जातंय. आता ह्याला तोडगा म्हणून पवार साहेबांनी सांगितलंय की जातनिहाय मत त्या जनगणना करून याच्यावरती सगळा पुरेपूर तोडगा करून उद्याच्या काळामध्ये आपल्या सगळ्या मागण्या मान्य करण्याच्या दृष्टीनं महाविकास आघाडी सरकार त्या ठिकाणी काम करेल. आणि मी आपल्याला शब्द देतो, महाविकास आघाडी सरकारमध्ये देखील तुमचा आवाज म्हणून मनोज दादा जरांगे पाटील साहेबांची भूमिका मी पहिल्या भाषणात त्या ठिकाणी मांडेल. आणि ज्या वेळी वेळ येईल त्या वेळी मी तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मी त्या ठिकाणी त्या विषयाला लावून धरीन आणि आपल्या सगळ्या समाजाला एकसंघ घेऊन कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही ही भूमिका सगळ्यांचीच आहे. त्या भूमिकेला अनुसरून आपण त्या ठिकाणी मार्ग काढूया. मला या निमित्ताने एवढंच विचारायचंय की तुम्ही त्या ठिकाणी मनोज दादा जरांगे पाटील साहेबांवरती बोलला, समाजाची त्या ठिकाणी भावना दुखावल्या आणि आज तुम्ही त्याच्यातनं वाचायसाठी अपक्ष उभा राहायला गेला आणि काल नेमका घोटाळा झाला आणि उघडं पडलं सगळं तुमचं राडा. त्यामुळं ह्याला आता तुम्ही सांगून उपयोग होणार नाही. मी आता वेळेअभावी तुम्हाला फक्त पवार साहेबांनी मला काही तुम्हाला निरोप द्यायला सांगितलाय, तेवढा निरोप तुम्हाला द्यायला आलोय. पवार साहेबांनी सांगितलंय की आता आपण महाविकास आघाडी सरकारमध्ये पंचसूत्री देतोय. त्या पंचसूत्रीतल्या पहिली पंचसूत्री तुम्हाला सांगितली की त्या ठिकाणी जातनिहाय मतमोज त्या ठिकाणी जनगणना केली जाईल. दुसरी पंचसूत्री सांगितली, माझ्या मायमाऊली वसल्यात त्यांना महिन्याला 3000 रुपये भाग्यलक्ष्मी योजनेतून देण्यात येणार. त्या ठिकाणी माझ्या मायमाऊलींना एसटी 100% मोफत देण्याची या ठिकाणी भूमिका सरकारनं घेतली. येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी आरोग्याचा विमा आपल्याला 5 लाखाची मोदी साहेबांची गॅरंटी होती, कुणाला मिळाला का? आता पवार साहेबांनी सांगितलंय एका घरात 4 माणसं असू नाहीतर 8 माणसं असू, आता आपल्याला 25 लाख रुपयाचा कॅशलेस पद्धतीनं आपला उपचार केला जाईल कोणत्याही हॉस्पिटलमध्ये. ही आता आपल्याला पंचसूत्रीतला भाग सांगितला. पवार साहेबांनी सांगितलं देशातलं सरकार हे त्या ठिकाणी शेतकरी विरोधी आहे, शेतकऱ्याच्या बाजूचं नाही. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर 3 लाखापर्यंतची कर्जमाफी त्या ठिकाणी आपण करू. जे रेग्युलर कर्ज भरते त्यांना 50,000 रुपये त्या ठिकाणी देण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकार घेते. 5वी गोष्ट जी मुलं आज आता बाबांनी उल्लेख केला, MIDCची अधिसूचना काढली. बाबा आता आपण उद्या 23 तारखेला निवडून आल्यावर आपण सगळेजण पाठपुरावा करून ती 1 वर्षाच्या आत आपली MIDC सुरू होईल अशा पद्धतीचं काम करूया. आणि ती 1 वर्ष काम मिळेपर्यंत तरुणांना 4000 रुपये महिन्याला स्टायफंड देण्याची देखील महाविकास आघाडीनं सोय केली आहे आणि ती देखील आपल्याला सांगायला आलोय. अधिकीचा वेळ नसल्यामुळं खूप काही बोलण्यासारखं आहे, परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो की आपल्या भागाचा मुख्य प्रश्न आहे दूध. दुधाच्या दरावरती उद्या महाविकास आघाडीचं सरकार आल्याशिवाय शेतकऱ्याला दिवस चांगले येणार नाहीत. आज 1.5 लाखाची गाय 60,000ला विकायला लागली आहे का तर दुधाला, खरं का नाही? त्यामुळं उद्याच्या काळामध्ये आपल्याला दुधाचा प्रश्न देखील तेवढाच महत्वाचा आहे. बाबांनी सांगितलं, बाबा ऊस आणि कारखाना नको म्हणू नका, सगळ्याला एकटा उरून पुरतो. केळी असेल, पेरू असेल, या भागातला टोमॅटो असेल, या भागातला बोर असेल, कांदा असेल, जे काय आपल्या द्राक्ष असेल, बेदाणा असेल, जे म्हणून आपल्याकडे कारखान्यातली साखर सुद्धा निर्यात करण्यासाठी आपल्याला ड्रायफ्रूटच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये ड्रायफ्रूट उभा करू. त्या माध्यमातून ते जगभरामध्ये आपल्या शेतकऱ्याचा माल जाईल, जगभरातले पैसे माझ्या शेतकऱ्याला 2 रुपये मिळतील. हे धोरण पुढच्या काळामध्ये आपण घेऊ. मी अधिकीचं बोलणार नाही. मी आपल्याला एवढंच सांगतो,
मी आतापर्यंत विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीमध्ये काही शब्द दिले होते. बंद पडलेला कारखाना चालू करतो केला, 40 कोटी देतो म्हणलं दिले, 2500 पहिल्या वर्षी भाव देतो दिला. गेल्या वर्षी पवार साहेबांच्या समोर म्हणलं 10 लाख गाळप करून दाखवतो, 10,81,000 करून दाखवलं. 2825 ते 3000 भाव देतो म्हणलं दिलं. त्यामुळं मी जे बोललोय ते करून दाखवतो. उद्याच्या काळामध्ये जे जे म्हणून आपण अभिवाचन देणार आहे ते अभिवाचन आम्ही सगळे नेते मंडळी हातात हात घालून त्या ठिकाणी सगळी कामं जे गेल्या 30 वर्षाचा बॅकलॉग आहे तो तुम्हाला भरून काढून, मग शिक्षण असेल, आरोग्य असेल, क्रीडा असेल, स्वयंरोजगार उपलब्ध करायचं असेल, माझ्या माय माऊलींना त्या ठिकाणी स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी बचत गटांना भवन द्यायचे असतील, बचत गटाच्या प्रोडक्टला मार्केट करून द्यायचं असेल, जे जे म्हणून विषय असतील ते सगळे विषय पुढच्या काळामध्ये हाताळूया. मला आपल्याला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून त्या ठिकाणी आपण उद्याच्या 20 तारखेला 2 नंबरचं बटन दाबून निवडून द्यावं. इकडं नावं बघू नका. एक अभिजित पाटील झेपत नव्हतं, 3 उभा केलेत. त्यामुळं 2 नंबरला नाव काय आहे? शरदचंद्र पवार साहेब, तुतारी वाजवणारा माणूस. उद्याचं मतदान तुतारी वाजवणारा माणूस म्हणजे शरदचंद्र पवार साहेब. मोठ्या दादांना मतदान करायचं आपल्याला. उद्याचं मतदान हे आपल्याला या परिवर्तनाची नांदी करायची आहे. आपण आता माड्याचा खासदार बदललाय, आता आमदार बदलायचा आहे. नवा खासदार, नवा आमदार करूया. तुतारी पुढचं बटन दाबून निवडून द्यावं ही नम्र विनंती करतो. आणि माझ्यासारख्या सामान्य पोलाला त्या ठिकाणी एक संधी देऊन बघा, तुमच्या संधीचं सोनं करून दाखवतो. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपले आवडते खासदार माननीय धैर्यशील भैया मोहिते पाटील साहेब यांना विनंती करतो आपण मार्गदर्शन करावं. माननीय भैया साहेब, जोरदार टाळ्याने आपण माननीय भैया साहेबांचं स्वागत करूया. आदरणीय मोठे दादा, माढा विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अभिजित आबा, माढा तालुक्याचे नेते संजय बाबा कोकाटे, भारत नाना पाटील, ज्यांनी या ठिकाणी प्रवेश केला, स्वघरी आले. आणि आदरणीय सहकार मशीनपासून ज्या कुटुंबाबरोबर जिव्हाळ्याचे संबंध राहिले, जरी तिकडे होते, त्यांची निष्ठा मोठे दादांपासून कधी हल्ली नाही. ते भारत आबा, त्यांचं मी पवार साहेबांच्या वतीनं, मोठे दादांच्या वतीनं स्वघरी आल्याबद्दल पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि मंचावरती बसलेल्या सगळ्याच नेते मंडळींची नावं काही घेत नाही. एवढी नावं घ्यायची म्हणली तर आता 5 मिनिटं राहिलेली आहेत. आणि शेवटचं भाषण म्हणलं की अवघड असते. सगळ्यांच्यातलं राहिलेलं बोलायचं असते त्यानं बोलणार आहे. आणि कोणी काही ठेवलंच नाही बोलायचं. 2.5 तास ऐकतात सगळेजण. - 2009 मोठे दादा इथं उभा राहणार होते. आमच्यावर नाही तसले आरोप त्यावेळेस केले गेले. यांच्या पाया पडायला लागते, यांच्या पायात बूटच असतो, गॉगलच असतो, भेटतच नाहीत, बाहेर बसवतेत. आता निवडून आल्यापासून बरेच जण इथली मंडळी माझ्याकडे आली. असं काही तुम्हाला कधी बघायला मिळालं का? बारकी पोरं ज्यावेळेस असं बोलतात, रिप्लाय देतात, म्हणजे त्या घराघरात चर्चा चालू असते काय चाललंय ते सत्य बोलतात. असे आरोप त्यावेळेस केले गेले. तो काळ गेला, सगळ्या जिल्ह्याला इतिहास माहिती आहे. जिल्ह्याचं काय नुकसान झालं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि ते नुकसान झालं म्हणून जसं बाबांनी ठरवलं की निवांत बसायचं ठरवलं होतं,
तसं मी पण निवांत बसायचं ठरवलं होतं, परंतु या जिल्ह्यातल्या जनतेनं आमच्या कुटुंबाला निवांत बसू दिलं नाही. ज्याच्याबरोबर ओळखी आहेत त्यांना गाठलं. मोठे दादांना प्रत्यक्षात येऊन भेटली जिल्ह्यातली सगळी लोक, फोनवर बोलली, काय पण करा, भैयाला उभा करा. आणि पवारसाहेबांना तुम्ही 1985 साली साथ दिली, 99ला साथ दिली, आणि आता त्या दोन्ही काळापेक्षा आता सगळ्यात जास्त अडचणीत साहेब आहेत आणि साहेबांच्या मागं मी उभा राहिलं पाहिजे आणि जिल्ह्याला तुमची गरज आहे असं सांगितलं. मी ह्या गोष्टी एवढ्यासाठी सांगतोय की मी सुद्धा टप्प्याटप्प्यानं वर आलोय. कुटुंबाचा वारस म्हणून डायरेक्ट आलेलो नाही. उपसरपंच झालो, सरपंच झालो, पंचायत समिती सदस्य झालो, सभापती झालो, झेडपी केली. 2दा झेडपी अध्यक्षची संधी होती, 2 वेळा उपाध्यक्ष होती. तर दादांनी मला एका शब्दात सांगितलं की कार्यकर्त्यांना संधी द्यायची, भविष्यात बघू. मी कधी रुसलो नाही, कुठं निघून गेलो नाही. दुसऱ्या दिवशी कामाला लागलो. आमचा शिवबाबा सुद्धा दुसऱ्या दिवशी कामाला लागला. अभिजित आबाज तिकीट दिलं की दुसऱ्या दिवशी शिवरत्न बंगल्यावर माडा, पंढरपूर आणि माळशिरसची बैठक घेतली आणि सगळ्यांना कामाला लागा म्हणून सांगितलं. 2009ला सुद्धा दादांना तिकीट मिळालं नाही माड्याचं म्हणून आम्ही रुसलो नाही. शिवरत्न बंगल्यावर बैठक घेतली आणि काम केलं त्यावेळेच्या लोकप्रतिनिधींचं. ही दादांनी आम्हाला संयम आणि निष्ठा हे शिकवलेलं आहे. त्यात आमच्यात कधीही आयुष्यात बदल होणार नाही, एवढं मी जनतेला या ठिकाणी सांगतो. सकाळपासून ऐकतोय मी फिरताना, कोणतर म्हणलं सिनेमाडा बंद होणार आहे. त्याचं पाणी सध्या नीट देत नाहीत. टेलपासून हेडपर्यंत पाणी नेलं पाहिजे. तुम्ही मला खासदार केलंय, आता अभिजित आबाला आमदार करणार आहे. तुम्हाला फुल गॅरंटीशीच सांगतो, 24 तास आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध आहे. कधी फोन लावायचा. किरकोळ कामाला अकरूजला यायचं नाही, आम्हाला भेटायला पण जायचं नाही. आम्हाला दोघांना फोनवर कामं सांगायची. मोठी कामं आहेत, अडचणीच आहेत, चर्चाच करायला लागते, त्यासाठी या किंवा मला बोलवून घ्या, मी इकडे येतो. आणि मला मगाशी भगिनींनी चिठ्ठी पाठवली, आमच्या घरच्यांना दम देतात, प्रचाराला आम्ही बाहेर पडतोय, लय फिरतोय म्हणून. तुम्ही सगळी जिजाऊंच्या लेकी आहेत, सावित्रीबाईंच्या लेकी आहेत, अहिल्याबाईंच्या लेकी आहेत, कशाला घाबरतायत? तलवारी काढा आणि साफसूफ करून टाका. आम्ही आहे तुमच्या सगळ्यांच्या मागे. आणि माढा तालुक्यात जिथं जिथं फिरल तिथं म्हणतात पोलीस स्टेशन, पोलीस स्टेशन हाय. तुमचा खासदार आहे हक्काचा, कधी पण सांगा. आणि आता बदल दिसतोय, कोण त्रास देत नाहीत असं मला ऐकायला मिळालं. आणि दिला तरी आहे, आम्ही दोघं निश्चिंत राहा. आम्हाला दोघांना फक्त विकास दिसतोय. कृष्णा भीमा स्थिरीकरण दादांनी आणलं, त्याची चेष्टा केली या तालुक्यातल्या लोकांनी. रणजितदादांनी पत्र दिलं कृषी मंत्र्यांना पत्र दिलं की केळी एक्सपोर्ट होतील, केळीसाठी या ठिकाणी संशोधन केंद्र झालं पाहिजे. त्याला आडवे पडले, 2 वेळा बैठक कॅन्सल केली. 1 मिनिट राहिलाय, सगळी खुणवायला लागलीत. मी एवढंच सांगतो, कारखानदारी सोडून अजून काही विकास करायला लागतोय, त्यासाठी अभिजित आबा आणि मी सगळ्या गोष्टीसाठी 24 तास माढा तालुक्यासाठी आम्ही उपलब्ध असू. आणि जाता जाता मला गोष्टी सांगायची सवय, शेवटची गोष्ट सांगतो. 1च मिनिट राहिलाय, काय 50 मिनिट राहिलीत. काय होतं, मागच्या लोकसभा इलेक्शनच्या आधी आम्हाला वरिष्ठांनी सांगितलं की आरणमध्ये यात्रा भरली, तिथं एक तंबू लागलाय, तमाशाचा आहे, अजून 2-3 कशाचे आहेत. आम्ही आलो, लाईनीत उभा राहिलो, बोर्ड वाचला, बोर्डवर लिहिलेलं 1 रुपयात देव बघा. मी उभा राहिलो, संजय बाबा उभा राहिले, रणदिवे सर उभा राहिले, सगळीच तालुक्यातली आमच्या नादाने सगळीच येऊन उभा राहिली. गेलो, रुपया दिला, रुपयात देव बघायला मिळतोय. दिला रुपयात, ते तंबूवाल्याने कानात मला सांगितलं, आत गेला आणि देव जर दिसला नाही आणि गाढव जर दिसलं तर तुम्ही लय पाप केलीत. आम्ही आत गेलो, देव नव्हताच तिथं, गाढवच होतं ना त्याने ठेवलेलं.
बाहेर आलो, तुम्हाला सगळ्यांना सांगितलं देव बघितला, देव बघितला. तुम्ही बी नादवला. ती मागच्या वेळेस गाडो एवढ्या लाता मारल्या आम्हाला सगळ्यांनाच, लोकसभेचा खासदार मागचा. आता तसंच तुम्हाला सांगत फिरतायत इथले जुने लोकप्रतिनिधी, त्यांनी पण तंबू लावलाय, रुपये घेतात आणि तुम्हाला सांगतेत चांगला आहे. आबांनी मगाशीच सांगितलं एकदम चांगला आहे. ती नंतर गाडो होईल आणि तुम्हाला सगळ्यांना लाता घालेली, एवढं लक्षात ठेवा. आणि जाता जाता एकच प्रश्न विचारायचा आहे मला. फॉर्म भरल्यानंतर माड्यात सभा झाली आणि तिथं कोणतर बोललं, आम्ही स्वतःच्या जीवावर मोठं झालोय. आम्ही मोहिते पाटील कुटुंबाने जसं कधी म्हणलेलं नाही. पवार साहेबांनी मदत केली का? केली. वसंतदादांनी मदत केली का? केली. फडणवीस साहेबांनी मदत केली का? मी राष्ट्रवादीचा उमेदवार असताना म्हणलं केली. आणि हे काय म्हणतात, आम्ही त्याग केला, सीनामाडासाठी त्याग केला. अहो, सीनामाडा योजना ही पवार साहेबांनी आणली. भाई SM पाटील असतील, विनायकराव पाटील असतील, मोठे दादा आहेत, या सगळ्यांनी शिफारस झाल्यावरती आलेले. मंत्रीपद सोडलं खरं, आम्ही ते आणलं. तुमची शेवटचंच 1 मिनिट, शेवटचंच सांगतो. अहो, तुमची लायकी नव्हती म्हणून तुम्हाला आजपर्यंत मंत्रीपद दिलं नाही. आणि आत्ता त्यांना पवार साहेबांकडनं बिलकुल उभं राहायचं नव्हतं. माढा तालुक्यातल्या जनतेला फसवायचं होतं की आम्ही किती वेळा पवार साहेबांकडे गेलो, किती वेळा हे केलं, गंडवायचं होतं, तुमची भावनिक बनवायचं होतं माढा तालुक्यातल्या जनतेला. अहो, तुम्ही पवार साहेबांची गद्दारी केली म्हणून पवार साहेबांनी तुम्हाला कधीच नाकारलेलं आहे, 2.5 वर्षापूर्वी नाकारलेलं आहे. दिशाभूल करू नका. ही प्रचंड ह्या कुटुंबाला सवय आहे दिशाभूल करायची. आता आचारसंहितेचा गुन्हा दाखल व्हायचा माझ्यावर, त्यामुळे भविष्यात बोलेन मी या विषयावरती. आबा, तुम्ही आला, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो, तुमच्या सगळ्या सहकार्यांचं करतो. राहिलेले प्रवेश आपण स्पीकर बंद करून घेऊया आणि आबांना निवडून द्यावं एवढंच विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद. या ठिकाणी उपस्थित